सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र आपल्या आत्मीय मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसले आहेत आणि त्याच गप्पांच्या मधून वेगवेगळ्या गोष्टी राज्यात काय चाललंय याच्या श्रीरामांना कळतात. या आधीच्या कथेमध्ये मी तुम्हाला नक्की काय घडलं असावं, घडलंच असेल तर, कारण मुळात या सगळ्या प्रक्षिप्त कथा रामायण वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलं संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने रचलेल्या या कथांचं रूप म्हणजे रामायण आहे. म्हणजे जी कथाच मुळात लवकुशांनी सांगितल्यापासून सुरू होते, त्यामुळे लवकुशांचा जन्म, त्यांचं शिक्षण आणि सीतामातेचं जाणं या सगळ्यांच्या मध्ये काय काय घडलं असावं, या सगळ्यांचे ज्याचे ज्याचे अंदाज आहेत ते अंदाज या कथारूपामध्ये व्यक्त झालेले आहेत आणि त्याच अंदाजानुसार ही कथा पुढे सरकत जाते. म्हणजे माझं तर मत मी तुम्हाला सांगितलं कालच्या भागामध्येच की उत्तरकांडाच्या 42व्या सर्गात उत्तरकांडाची कथा सुद्धा संपायला हवी होती. कारण माता सीता गर्भवती आहेत आणि गर्भवती माता सीतेला जाऊन त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या डोहाळ्यानुसार वनात सोडण्याची सूचना रामचंद्रांनी केली आणि त्या सूचनेनंतर परत लवकुशांनी ज्ञान घेऊन रामचंद्रांकडे आले, त्यांना कथा ऐकवली आणि राज्यकारभार चालू झाला. रामचंद्र निघून गेले, अशी ती कथा असायला हवी होती. पण 43व्या सर्गामध्ये पुन्हा रामचंद्रांना या कथेचा विस्तार आणि सीतेला सोडण्यासाठीचा एक कथामध्ये घालण्यात आली. बरं, ही कथा सुद्धा एक अशी नाही आहे. काय होतं की श्रीरामचंद्र नगरात आपल्या प्रजाजनांची अवस्था काय आहे, त्यांचं मत काय आहे हे जाणून घ्यायला वेषांतर करून फिरतात. वेषांतर करून फिरत असताना एका रात्री एका रजकाच्या घराजवळ ते थांबतात. तो रजक सीतेच्या विषयी नको नको त्या गोष्टी बोलत असतो. ते रामचंद्र ऐकतात आणि प्रजेच्या मनामध्ये आपल्या पत्नीविषयी एवढीच वाईट समज आहे तर या पत्नीचा त्याग केला पाहिजे असं रामचंद्रांना वाटतं. अशी माहिती एक कथा देते. दुसरी कथा जे वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांडातल्या 43व्या सर्गात सांगितली आहे ती कथा वेगळीच आहे. रामचंद्र आपल्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत असतात आणि त्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत असताना रामचंद्रांना त्यांचा मित्र भद्र सांगतो. ते ऐकून रामचंद्रांना वाटतं की आपण आपल्या पत्नीचा त्याग केला पाहिजे आणि मग रामचंद्र आपल्या पत्नीच्या त्यागाला प्रवृत्त होतात, अशी दुसरी कथा आहे. अशा वेगवेगळ्या कथा, म्हणजे गुप्तचरांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला, स्वतः वेषांतर करून फिरून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला, तर मित्रांनी बोलल्यानुसार रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला. अशा वेगवेगळ्या कथा जिथे प्रत्यक्ष रावणाने सीतेच्या मनात शंका कुशंका भरण्याचा प्रयत्न केला होता आणि सीता मेल्याचं दाखवून रामचंद्रांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. तिथे जिथे रामचंद्र फसले नाहीत तिथे या अशा दरबारी मिथकांना घाबरून रामचंद्र अशी कृती करतील का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. म्हणजे यात मी कथा कमी सांगतोय आणि कथेचे खुलासेच जास्त करतोय असं तुम्हाला वाटत असेल ना. ते केले पाहिजे यासाठी की कथा ऐकता ऐकता त्यातल्या खोट्या गोष्टी कळाव्यात, यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. भद्रांनी रामचंद्राला दरबारामध्ये बोलायला सुरुवात केली आहे. म्हणाले, प्रभू, खूप छान वातावरण आहे राज्यामध्ये. प्रत्येक जण रामाच्या या राज्यात सुखी आहे. एकही व्यक्ती असा नाही की जो रामचंद्रांच्या राज्याविषयी वाईट बोलतो. सगळ्यांना खूप आनंद आहे. रामाचं राज्य उत्तम आहे, रामाचं राज्य छान चाललंय असंच सगळ्यांना वाटत असतं. पण पण काय भद्रा, सांग हे पण काय आहे? नाही, मी एका नागरिकाला अयोध्येच्या बोलताना बघितलं. तो म्हणाला की बाकी सगळं ठीक आहे रामाचं, पण रावणाच्या ताब्यात राहिलेल्या सीतेला परत आणताना सीतेच्या चारित्र्याची, उत्तम चारित्र्याची खात्री रामचंद्रांनी केली होती का? तर काही लोकांनी त्याला सांगितलं, म्हणाले की अरे अग्निदिव्य झालंय, त्यातून सीता आल्यात. पण ते म्हणाला, अग्निदिव्य ते कुठं अयोध्यावासियांच्या समोर झालं होतं. राजाची पत्नी आहे ती, या राज्याची स्वामिनी आहे, तिच्या उदरात या राज्याचा उत्तराधिकारी जन्माला येणार आहे.
हे कुठं आम्हाला कळलं होतं. म्हणाला एवढं एक वाक्य सोडलं तर बाकी मला सगळं उत्तम वाटलं, काही अडचण नाही आहे. पण या एका वाक्यासरशी रामचंद्र जरासे अस्वस्थ होतात. ते म्हणतात सीतेच्या चारित्र्याविषयी शंका व्यक्त केली. म्हणाले हो. अरे अग्निदिव्य झाल्यावर सुद्धा? म्हटलं हो. खरं तर अशी परीक्षा, असं अग्निदिव्य अयोध्यावासियांच्या समोर व्हायला हवं असं त्या नागरिकाला वाटतंय. रामचंद्र म्हणाले वारंवार हे तर करता येणं शक्य नसतं. असं वारंवार काय परीक्षा द्यायची? सोन्याला एकदा भट्टीत टाकलं आणि सोनं तापून कळालं की झालं ते सोनंच आहे. म्हणे नाही, पण प्रत्येक वेळी त्याचा दागिना करून त्याची विक्री करताना जशी परीक्षा घ्यावी लागते ना, तसं आहे म्हणाले. मग रामचंद्र विचार करतायत की एवढी वाईट भावना माझ्या पत्नीच्या विषयी असेल तर मग मी या पत्नीचा त्याग केला पाहिजे. अशी पत्नी जिच्या चारित्र्याविषयी नगरवासियांच्या मनामध्ये शंका आहे, अशा पत्नीचा त्याग केला पाहिजे. आणि या त्यागामुळे राजाच्या विषयी नागरिकांच्या मनामध्ये कोणतीही किंतु परंतुची भावना यायला नको. लक्षात ठेवा, राजा हा नागरिकांना सर्वार्थाने स्वीकार्य असला पाहिजे. जेव्हा राजा नागरिकांच्यासाठी एखादी गोष्ट त्याला न स्वीकारणारी ठेवतो शिल्लक, तेव्हा नागरिकांच्या मनामध्ये या सगळ्या बाबतीत राजाविषयी शंका निर्माण व्हायला लागते. आणि अशी शंका निर्माण झाली की राज्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मग राजाच्या बाबत लोकांच्या मनात कोणतीही शंका निर्माण व्हायला नको, यासाठी रामचंद्र निर्णय घेतात, मी सीतेचा त्याग करतो आणि तिला वनात सोडायला सांगतो. नाहीतरी सीतेच्या मनामध्ये जंगलात जाऊन राहण्याचे विचार मनामध्ये येत आहेत. तर गर्भवती सीता आता जंगलात जाईल आणि ती ऋषीमुनींच्या आश्रमात राहील, तिथेच आपल्या बालकांना जन्म देईल, असं रामचंद्रांच्या मनामध्ये येत आहे. आणि मित्र निघून गेल्यानंतर रामचंद्र लगेच आपल्या बंधूंना बोलावणं पाठवतात. गुप्तचराला सांगतात जा. राम सांगतात की लक्ष्मणाला, भरताला, शत्रुघ्नाला सगळ्यांना बोलवून घेऊन ये, कारण मला या संबंधीची चर्चा आता त्यांच्यासोबत, परिवारासोबत करावी लागेल. तात्काळ दूत सगळ्या भावांच्याकडे जातो. रात्रीच्या वेळी आपल्या भावांनी बोलावलंय म्हणून सगळे भाऊ पटकन त्वरेने उठून रामचंद्रांच्याकडे येतात. रामचंद्र त्यांना काय सांगतात आणि पुढची कृती काय होते ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.